मित्रांनो, विचार करा की तुम्ही रोजच्या सारखे सकाळी उठलात आणि तुम्हाला समजलं की आजचा दिवस तुमच्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे. तर काय होईल? 25 वर्षांच्या अद्वैत सोबत असंच काहीचं घडलं. अद्वैत हा एक सामान्य व्हिडिओ एडिटर होता. एकच सकाळी त्याच्या घराच्या दरवाजावर बेल वाजली. त्याने दरवाजा उघडला तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. फक्त जमिनीवर एक जुनी काळी डायरी आणि एक डिजिटल घड्याळ पडलेलं होतं. कुतूहलानं अद्वैतनं ती डायरी उचलली. पहिल्याच पानावर आजची तारीख होती आणि खाली लाल शाईनं लिहिलं होतं, आज रात्री ठीक 9:15 तुझा मृत्यू होणार. हा तुझा तिसरा प्रयत्न आहे. स्वतःला वाचव. पुढे फार रंजक आहे. हे सगळं घडत असताना तुम्ही प्रमिल क्षेत्र या माझ्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन म्हणजेच घंटीवर क्लिक करायला विसरू नका. अद्वैतनं याला कोणाची तरी प्रँक किंवा मस्करी समजून सोडून दिली. दुपारी तो कामासाठी बाहेर पडला. रस्त्यावरून जात असताना अचानक एक पांढरी कार नियंत्रणाबाहेर गेली आणि एका खांबाला धडकली. हा अपघात पाहून अद्वैतच्या अंगावर काटा आला, कारण त्याला काहीतरी आठवलं. तो धावत घरी गेला आणि त्याने ती डायरी उघडली. डायरीच्या दुसऱ्या पानावर दुपारी 3च्या वेळेसमोर अचूक लिहिलं होतं. दुपारी 3 वाजता पांढऱ्या कारचा अपघात. आता अद्वैत प्रचंड घाबरला. याचा अर्थ डायरीत जे लिहिलं होतं ते सगळं खरं घडत होतं. त्याने घड्याळाकडे पाहिलं. संध्याकाळचे 7 वाजले होते. म्हणजेच त्याच्याकडे जगण्यासाठी फक्त 2.25 तास उरले होते. त्याने लगेच त्याच्या सायली नावाच्या मैत्रिणीला फोन करून सगळा प्रकार सांगितला. सायली विज्ञानाची विद्यार्थिनी होती. तिने डायरीचे फोटो पाहिले आणि म्हणाली की हा एक टाइम लूप आहे. याचा अर्थ अद्वैत याआधी 2दा मरण पावला होता आणि त्याचं सुप्त मन पुन्हा याच दिवसाच्या सुरुवातीला टाइम ट्रॅव्हल करून येत होतं. पण अडचण अशी होती की अद्वैतला मागच्या 2 वेळचं काहीच आठवत नव्हतं. रात्रीचे 9 वाजले. स्वतःला वाचवण्यासाठी अद्वैतनं घराचे सगळे दरवाजे आणि खिडक्या आतून बंद केल्या आणि तो एका खोलीत कोंडून बसला. डिजिटल घड्याळाचे काटे वेगाने पुढे सरकत होते. 9:12, 9:13, 9:14. ठीक 9:14 अचानक संपूर्ण घराची लाईट गेली. खोलीत किर्र अंधार झाला. अद्वैतनं घाबरत आपल्या मोबाईलची टॉर्च चालू केली. खोलीच्या कोपऱ्यात त्याला एक सावली दिसली. त्याने टॉर्चचा प्रकाश तिकडे टाकला आणि समोरचं दृश्य पाहून त्याचे पाय जमिनीवर खिळले. समोर उभा असलेला माणूस दुसरा कोणी नसून स्वतः अद्वैतच होता. पण तो भविष्यातून आलेला, जखमी आणि अत्यंत रागात असलेला अद्वैत होता. भविष्यातील अद्वैतनं त्याच्यावर बंदूक रोखली आणि म्हणाला की जर तू आज जिवंत राहिलास तर आज भविष्यात तुझ्या एका शोधामुळे करोडो लोकांचा जीव जाईल. त्यामुळे मला तुला मारावंच लागेल. ठीक 9:15 खोलीत गोळी झाडल्याचा प्रचंड मोठा आवाज झाला आणि सगळीकडे अंधार पसरला. काही सेकंदाच्या शांततेनंतर अचानक पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू आला. अद्वैतनं दचकून डोळे उघडले. तो त्याच्या बेडवर सुरक्षित होता. त्याने कॅलेंडरकडे पाहिलं. तारीख तीच होती. पण यावेळी त्याच्या ओशी शेजारी ती काळी डायरी आधीच ठेवली होती. त्याने थरथरत्या हाताने डायरी उघडली. त्यावर नवीन ओळ लिहिली होती, हा तुझा 4था प्रयत्न आहे. यावेळी भविष्यातील स्वतःला हरव आणि वाचव. 4थ्या प्रयत्नात अद्वैत समजून चुकतो की भविष्यातील स्वतःला ताकदीने नाही तर बुद्धीने हरवावं लागेल. तो रात्री 9 वाजायच्या आधीच त्याच्या खोलीत एक छुपा कॅमेरा लावतो आणि हातात कोणतंही शस्त्र न घेता शांतपणे बसतो. ठीक 9:14 लाईट जाते आणि भविष्यातील अद्वैत बंदूक घेऊन समोर येतो. आजचा अद्वैत न घाबरता त्याला म्हणतो, तू मला मारून ही चूक थांबू शकत नाहीस, कारण तू मला मारलंस तरी हा टाइम लूप पुन्हा सुरू होईल. त्यापेक्षा मला सांग, मी भविष्यात काय चूक केली, मी ती आजच बदलतो. भविष्यातील अद्वैत थांबतो.
त्याला आपली चूक उमजते. तो अद्वैतला त्या घातक शोधाचं नाव सांगतो आणि ठीक 9:15 तो हवेतच गायब होतो. अद्वैतनं स्वतःचे भविष्य आणि जगालाही वाचवलेलं असतं. तो ती डायरी जाळून टाकतो आणि हा टाइम लूप कायमचा संपवतो. तुर्तास इतकंच. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्रमिल क्षेत्रे या माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.